नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत। मागील ट्विस्टमध्ये आपण बघितलं की कार्तिकने मुक्तावर जबरदस्ती केली होती आणि त्यामुळे मुक्ताला कुठे जावं ते समजत नसतं आणि मग मुक्ता डायरेक्टली तिची कार घेऊन घराबाहेर भटकत असते। घरातले सर्वजण जेव्हा आता घरी येतात तेव्हा मुक्ताचा ते शोध घेत असतात। मुक्ता कुठे गेलीये कोणालाच काही माहित नसतं, ना माधवीला माहित असतं ना कोळी कुटुंबाला माहित असतं। सर्वजण आता काळजीत पडलेले असतात। तर आता सागर सुद्धा घरी आलेला असतो आणि मुक्ता घरी नसते, त्यामुळे सागरला खूप चिंता वाटत असते। सागर आता इकडे तिकडे मुक्ताला शोधायला बाहेर पडलेला असतो। कार्तिक मात्र खूप घाबरलेला असतो। मुक्ता आता काही नवीन तर नाही करणार ना, त्यामुळे आता कार्तिक त्याची दुसरी चाल चालणार असतो। सगळीकडे शोधून झाल्यानंतर सुद्धा सागरला मुक्ता कुठेही शोधत नाही, त्यामुळे आता सागर डायरेक्टली पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि मुक्ताची मिसिंग कंप्लेंट नोंदवतो। पोलीस मात्र मुक्ताची मिसिंग कंप्लेंट नोंदवून घेत नाही। सागर त्यांच्याशी भांडण करत असतो, परंतु पोलीस म्हणतात की तुम्हाला त्यांची मिसिंग कंप्लेंट नोंदवायची काहीही गरज नाही, कारण त्या आमच्याकडे आमच्या लॉकअप मध्ये आहेत। पोलिसांनी मुक्ताला जेलमध्ये टाकलेलं असतं। हे बघून आता सागरला मोठा धक्का बसतो। सागर म्हणत असतो की काय, मुक्ताला का तुम्ही जेलमध्ये टाकलंय? तेव्हा पोलीस सांगतात की मुक्ता कोळी यांच्याबद्दल आमच्याकडे कंप्लेंट आली आहे। मुक्ता कोळी यांनी त्यांच्या हॉस्पिटल मधील एका रिसेप्शनिस्टला म्हणजे सारिकाला धमकावलंय आणि तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली आहे। हे ऐकून सागर विचारतो की हे काय बोलताय तुम्ही? मुक्ता असं कधीच करू शकत नाही। अहो, जी मुलगी मच्छर मारू शकत नाही ती एखाद्याला मारण्याची धमकी कशाला देईल? परंतु पोलीस म्हणत असतात की नाही, आमच्याकडे अशी कंप्लेंट आली आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना लॉकअप मध्ये टाकलं। तर सागर विचारतो की कंप्लेंट नक्की कोणी केली आहे? तेव्हा पोलीस सांगतात की त्यांच्याच हॉस्पिटल मधली रिसेप्शनिस्ट सारिकाने ही कंप्लेंट केलेली आहे। सागरला या गोष्टी काहीच समजत नसतात की हे नक्की सगळं काय चाललंय। सागर पोलिसांना विचारतो की मी 2 मिनिटं माझ्या बायकोला भेटू शकतो का? तेव्हा पोलीस आता 2 मिनिटं सागरला मुक्ताशी भेटून देतात। तर मुक्ता फक्त रडत असते। मुक्ताला काय बोलावं हेच कळत नसतं, कारण मुक्ता कार्तिकने तिच्यासोबत जे काही केलेलं असतं त्याच विचारामध्ये असते। सागर मुक्ताला विचारत असतो की मुक्ता हे सर्व काय आहे? नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू असं कधी वागू शकत नाही, म्हणजे तू कोणाला मारण्याच्या धमक्याही देऊ शकत नाही आणि हे मला चांगलंच माहिती आहे, परंतु हे सगळं काय आहे मला जरा नीट समजून सांगशील का? परंतु मुक्ता मात्र सागरला काहीही बोलत नसते, ती फक्त रडत असते। सागर तिला खूप वेळा विचारतो, परंतु तरीही मुक्ताने त्याला काहीही उत्तर दिलेलं नसतं। तर आता मयुरेश तिथे आलेला असतो आणि मयुरेश आता मुक्ताची बेल करून देतो। मुक्ता आता जामिनावर सुटलेली असते, परंतु मुक्ता कोणाशीच काहीही बोलत नसते। मुक्ता मनामध्ये विचार करत असते की हे सगळं कार्तिकने केलंय, याचा अर्थ सारिकाने त्याला धमकावलंय आणि त्यामुळे सारिकाने माझ्याबद्दल खोटी कंप्लेंट लिहिली। नक्कीच कार्तिकने सारिकाच्या आईला मारण्याची धमकी दिलेली असणार, त्यामुळे सारिकाने माझ्याबद्दल असं बोललंय। म्हणजे हा कार्तिक किती पोहोचलेला माणूस आहे हे आता मुक्ताला जाणवतं, परंतु मुक्ता काहीही बोलत नाही। सागर तिला विचारत असतो, मुक्ता फक्त रडत असते आणि बाकी काहीच उत्तर देत। सागर तिला म्हणतो की हे बघ मुक्ता, मी तुला शेवटचं विचारतोय की प्लीज मला सांग की नक्की काय झालंय, तू लॉकअप मध्ये कशी काय आलीस आणि कोण आहे ही सारिका आणि तू तिच्या आईला का धमकी दिलीस मारण्याची? तेव्हा मुक्ता सागरला म्हणते की सागर, मी तुम्हाला सगळं काही सांगेल, परंतु घरी गेल्यावर सगळ्यांसमोर सांगेल। सागर आता मुक्ताला घेऊन घरी आलेला असतो। मुक्ताला घरी बघून तेव्हा कुठेतरी सगळ्यांच्या जीवात जीव येतो। मुक्ता घरी आल्यावर सर्वजण मुक्ताला विचारत असतात की मुक्ता, अगं तू कुठे गेली होतीस, आम्ही तुझा किती शोध घेतलास वगैरे वगैरे। तेव्हा सागर सर्वांना सांगतो की मुक्ता जेलमध्ये होती। ऐकल्यावर आता सर्वजण घाबरतात आणि मुक्ता जेलमध्ये कसे काय गेली असा सर्वांना प्रश्न पडतो। तर माधवी आणि गोखले फॅमिली सुद्धा कोळींच्या घरी आलेले असतात। माधवी मुक्ताला विचारत असते की मुक्ता, अगं तू जेलमध्ये कशी काय गेली, नक्की काय घडलंय, तू आम्हाला सगळ्यांना सांग। तेव्हा मुक्ता म्हणते की मला त्रास होतोय आणि मला त्रास देणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे कार्तिक। आता सगळेजण मुक्ताकडे बघू लागतात की कार्तिक कडून मुक्ताला काय त्रास होत असेल। तर स्वातीला कळतं की मुक्ता कोणत्या गोष्टीबद्दल बोलतीये। ती लगेच मुक्ताला म्हणते की मुक्ता, तू पुन्हा सुरू झालीस, तुला पुन्हा हेच काढायचं आहे का? बापू मुक्ताला विचारतात की मुक्ता तू बोल, तुला जे काही बोलायचंय ते तू बोल। तेव्हा मुक्ता म्हणते की बापू, मला ह्या कार्तिकने खूप छळलंय, कार्तिकने मला खूप त्रास दिलाय। खरं तर सगळ्यात आधी मीच या कार्तिकला घरामध्ये घेऊन आले होते, परंतु त्यानंतर यानेच माझ्यासोबत खूप वाईट केलंय। हा प्रत्येक वेळी मला टच करण्याचा प्रयत्न करत होता, प्रत्येक वेळी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मी त्या गोष्टी खूप लाईटली घेतल्या। मला असं वाटलं की स्वातीताईचा नवरा आहे आणि आपलाच आहे, त्यामुळे ठीक आहे। परंतु नंतर मला सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या। जेव्हा सागर 2 दिवस बाहेर गेले होते तेव्हा मात्र या माणसाने त्याचा हेतू साधला आणि रात्रीचे 12 वाजता हा माणूस दारू पिऊन माझ्या रूम मध्ये आला आणि माझ्यावर जबरदस्ती करायला लागला। परंतु तेव्हा मी बाहेर पळून आले आणि जेव्हा मी मम्मीला आणि स्वातीताईंना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांना माझ्यावर विश्वासच बसला नाही। त्यानंतर मी सुद्धा
सुद्धा ही गोष्ट सोडून दिली. मी विचार केला की जाऊ दे जाऊ दे, जर मी आता कार्तिकचं सत्य जर सर्वांसमोर आणलं तर कार्तिकला एक मुलगी आहे आणि त्यामुळे स्वातीताईंचं सुद्धा आयुष्य बर्बाद नको व्हायला, त्यामुळे मी गप्प बसून घेतलं. परंतु नंतर हद्द तर तेव्हा झाली की ह्या माणसाने बाकी घरातल्या सर्वांना मूवी बघायला पाठवून दिलं आणि याने पुन्हा माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुद्धा मी कशी तरी ह्याच्या तावडीतून निघून गेले आणि मी रस्त्यावर इकडे तिकडे भटकत होते. त्यानंतर पोलिसांनी मला पकडून नेलं. मला हेही कळत नव्हतं की मला पोलिसांनी का पकडून नेलं ते. आणि तर बापू विचारतात की कोणी केली होती तुझ्यावरती कंप्लेंट, तेव्हा मुक्ता सांगते की सारिका, जी माझ्याच हॉस्पिटलमध्ये काम करते, त्या मुलीनेच माझ्याबद्दल कंप्लेंट केली होती. आणि मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की ह्या कार्तिकने आपल्याला आतापर्यंत सांगितलं की एक मुलगी होती, त्या मुलीने यांच्याकडे पैशांची मागणी केली आणि सांगितलं की जर तू मला 15 लाख रुपये नाही दिले तर मी सगळ्यांना सांगेल की तू माझ्यावर रेप केला होतास म्हणून. खरं तर त्या मुलीचा रेप ह्याच माणसाने केला होता. कार्तिकनेच तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्या मुलीची ह्याच्यामध्ये काहीही चूक नाहीये. परंतु जेव्हा मी त्या मुलीला हे सगळं सांगितलं की आपण आता लढूयात, आपण आता कार्तिक बद्दल बोलूयात आणि आपण कार्तिकचं खरं रूप सगळ्यांसमोर आणूयात, तेव्हा ती मुलगी माझ्या साईडने झाली सुद्धा होती. तेव्हा ती मुलगी माझ्या साईडने बोलण्यासाठी तयारही होती. परंतु कार्तिकने तिला काहीतरी सांगितलं. कार्तिकने तिला तिच्या आईला मारण्याची धमकी दिली आणि त्यामुळे ती सारिका घाबरली आणि तिने माझ्याच विरोधात कंप्लेंट केली. ही सगळी गोष्ट आता मुक्ताने सर्वांना सांगितलेली असते. सर्वजण प्रचंड शॉक मध्ये असतात, तर इंद्रा आणि स्वाती मात्र मुक्तावर काही विश्वास ठेवत नसतात. तर यामध्ये सुद्धा कार्तिकची एक चालच असते. कार्तिक म्हणतो की बस झालं आता, खूप झालं. मला माहित होतं की सासूरवाडीला जावयाला काही किंमत भेटत नाही. कार्तिक मुद्दामच त्याचा फोन हा टेबलवर ठेवतो आणि निघतो आणि स्वातीला म्हणतो की जरा तो माझा फोन घेऊन ये. स्वाती जेव्हा तो फोन घेते तेव्हा फोन मध्ये तिला मेसेजेस दिसतात आणि मग ती आता डायरेक्ट मुक्ताकडे येते आणि मुक्ताच्या जोरात कानाखाली ठेवून देते. मुक्ता विचारते की मी काय केलंय, माझ्या का कानाखाली मारली? तेव्हा स्वाती म्हणते की या प्रकारचे मेसेजेस तर तूच माझ्या नवऱ्याला पाठवतीये ना. मुक्ता म्हणते की कुठले मेसेज? आणि मग स्वाती मुक्ताला तो मोबाईल दाखवते. तर त्या मोबाईल मध्ये मेसेजेस असतात, म्हणजे मुक्तानेच ते मेसेजेस कार्तिकला केलेले. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मुक्ताच्या साईडने कार्तिकच्या मोबाईलवर मेसेजेस गेलेले असतात आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की कार्तिक, मला माझ्या नवऱ्याकडून कुठलंही सुख मिळत नाही, त्यामुळे तू रात्री 12 वाजता माझ्या रूम मध्ये. आता अशा प्रकारचं जेव्हा स्वाती वाचते तेव्हा स्वातीला आता मुक्ताचा खूप राग येतो आणि तिला असं वाटतं की मुक्ता माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीये, माझ्या नवऱ्याची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये. कार्तिकने पूर्ण डाव पलटवलेला असतो आणि कार्तिकने हे मेसेजेस सुद्धा जेव्हा मुक्ता घरातून निघून गेलेली असते तेव्हा त्याच टाइमला टाइम चेंज करून त्याने मुक्ताच्या मेसेजेस वरून स्वतःच्या मोबाईलवर हे मेसेजेस केलेले असतात आणि त्यामुळे आता सर्वांचा मुक्ताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. कोणीही मुक्तावर विश्वासच ठेवत नसतं. तर इंद्रा म्हणत असते की मला वाटलं नव्हतं मुक्ता तू अशी असशील म्हणून. तू माझ्या जावयावर आरोप करतेयस आणि स्वतःच माझ्या जावयाला तुझ्या रूम मध्ये बोलवतीयस, तुला लाज वाटतेय का? तर स्वाती सुद्धा आता मुक्ताला खूप बोलत असते. घरातले सर्वजण मुक्ताबद्दल खूप गैरसमज करून बसलेले असतात. तर मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, अहो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीच झालेलं नाहीये, हे सर्व चुकीचं आहे आणि मलाच माहित नाहीये की ह्या मोबाईलवर कधी मेसेज पाठवले गेले आणि कोणी मेसेज पाठवले, मला काहीच माहित नाहीये. हे सगळं नक्कीच या कार्तिकने केलंय, याने सगळं घडवून आणलेलं आहे. परंतु सागर सुद्धा यामध्ये मुक्ताची काहीही मदत करत नाही. सर्वजण मुक्ताच्या विरोधात गेलेले असतात. एक माधवीच असते की ती म्हणत असते की नाही, माझी मुक्ता असं कधीच वागू शकत नाही, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे आणि एक ना एक दिवस तुम्हाला यातला खरेपणा नक्कीच कळेल. आणि ती मुक्ताला म्हणत असते की मुक्ता चल, तुला या घरामध्ये थांबण्याची काहीही गरज नाही. ज्या घरातल्यांना तुझ्यावर जर विश्वासच नाहीये तर तू या घरामध्ये कशाला थांबतीये? आणि मग ती डायरेक्टली मुक्ताचा हात धरून आता मुक्ताला डायरेक्टली गोखलेंच्या घरी राहायला नेते आणि कोळी कुटुंबातून ती स्वतःच्या हाताने मुक्ताला घेऊन आलेली असते. कोणीही त्यावेळी मुक्ताला थांबवण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे मुक्ताला फार वाईट वाटत असतं की कोणीही तिच्यावर विश्वास सुद्धा दाखवला नाही. अगदी सागरने सुद्धा तिच्यावर विश्वास दाखवलेला नसतो. त्यामुळे मुक्ता मात्र खूप टेन्शन मध्ये असते. मित्रांनो, आपण पुढील ट्विस्ट मध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे आता मुक्ता कार्तिकचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते आणि कार्तिक बद्दल सगळे पुरावे कसे जमा करते ते. परंतु तो ट्विस्ट बघण्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.